सुनबाई छान बरं 2 कप. का व सोन्या नाही दिसला, कुठे गेला काय माहित, कुठे गेला. सकाळची संध्याकाळ उरायली म्हटलं, पण तुम्हाला दिसला नाही म्हटलं सकाळपासून. कुठेच असेल म्हणा मा पोरगण, कुठेच नाही मला लयच टेन्शन येऊ राहिलं त्याचं. कुठे नाही म्हटलं, मुत्याला जायला तुमचं काटतं. ओ सुनबाई काही म्हणतं का मापूर आले तू? काही नाही, सकाळीच मग डोळ्यात काजय घालून गेले म्हटलं. ते जईपासून त्या ते खोपडे लागली की नाही वावराची इकडे, तेपासून लयच वाढलं यायचं. बरोबर बोलली तू सुनबाई, जईपासून ते खोपडे लागले की नाही गावात लय मस्त आलं म्हटलं. ते पहिले तर वाया जायला होतं. मला वाटलं लगन लावून दिलं तर धाऱ्यावर येईल, पण ते अधिक बिघडू राहिलं. तुमच्या दोघायला तर काही धंदाच नाही, उठले सुटले मग पोराले फक्त बोलायचं सांगा. तुम्हाला फक्त चान्स सापडायला पाहिजे मग पोराले बोलायचा. अरे असा सोन्यासारखा गोया माया, त्याला तुम्ही बोलू राहिले. अहो तो सोन्याचा गोया आहे की नाही, लोखंडाच्या भावाला घेत नाही म्हटलं कोणी. गावात सणासारखा सण शिवजयंती आहे म्हटलं, पोट्टे साजरे करू राहिले तिकडे मस्त पैकी काय बॅनर गिनर छापणं चालू आहे, मस्त तयारी चालू आहे सकाळपासून. आणि हे उठलं सुटलं की त्या दारूच्या खोपडीवर पाहिजे वा काय झाली पाहिजे. तर काही बोलता का, जिबील काही हाडगीड आहे का नाही मापोरग? तसं नाही म्हटलं, हातही नाही लावत, सुपारीचा खांड नाही खात मापोरग. कायच म्हणावं गड्या, दिव्याखाली धंदा सगळ्यात जास्त असते. अख्ख्या गावाला सोन्यानं हन्याची आणून ठेवायला आहे, आणि हे पोरगी म्हणते की मापोरग रामापेक्षा कमीच नाही. बस असंच म्हणून फसवलं मले की मापोरग निर्व्यसनी आहे, हे आहे ते आहे. मायरे त्याला तर एक दिवस निघत नाही त्या बिना दारूचा. ए पघ्या चालले बाहेर निघ. कुठे लबला निघ ना बाहेर. डॉन आला डॉन, सोन्या तू येतो बाहेर का मी येऊ घरात? पाटली का? अरे माझं दूध पेलं बाहेर निघ. मला कोणतं कुत्र भुकू राहिलो शांती घरा बाहेर. मामाजी कुत्र नाही आपलंच काटतोय. म्हटलं होतं की मूत पिऊन आलं शिंदे, आलंच मूत पिऊन. अरे बघ्या कोण्या कोपऱ्यात धरून बसला रे. हे कोणी पकेलं, कोणी आवाज देऊ राहिलं? आम्हीत मामाजी आते गोल झाले ना त्याचे एक भरती करा, मी म्हणतो त्याले. मायला तू बाहेर नाही बाटोड्या, मी घरात येतो थांब. बघ्या हा कुठे गेला, कुठे तो बघ्या? भेला का सोनून आली, भेला का? पाव सासूबाई तुमचं काटतं बा, लोखंडाचं काटतं तुमचं. सोन्याचा गोया माया कसं आलं मूत पिऊन. मला नका म्हणू गोनी, मी नाही त्यातला. मीला नका म्हणू गोनी, मी नाही त्यातला. घरामध्ये प्रवेश करू इच्छितो. दरवाजा खोला ना आतला. का रे सोनिया, दारू पिऊन आला का तू? का रे वा सोनिया, दारू प्याला का तू? नाही सोन्या तू दारू नाही प्याला. अरे सोन्या कधी आहे सांगतो, सोन्या कधी गिलासात पाणी टाकून नाही पिऊ शकत, दारू काय पेना? तिकडे पाहून कोणासंग बोलू राहिला रे? सोन्या संग बोलू राहिला म्हटलं, सोन्या संग. पचत नाही एवढी तर कायले पेता म्हटलं, ढोसे लोक मरे लोक. शांती तुझे डोळे आहेत का बघून आहेत वर? तुला दिसून राहील का इतकी मोठी देशीची बाटली आहे त्याच्या हाती, आणि तरी तू म्हणून राहिली रे? अरे सोन्या ते देशी बाटली काय करू राहील ताजोड? सायद तू लाज नाही वाटत का रे घरी दारू पिऊन येतो तर? आई मजा नाही सांगत, हे देशी बॉटल नाही आई, यात ना फक्त पाणी भरलेलं पाणी. म्या म्हटलं नदीवर हायला जातो, नदीचं पाणी सगळं आगलंय. मग म्हटलं कायच्यात पाणी घेऊन जाऊ, तर बस यात पाणी भरलं होतं धुयासाठी. पाणी. अरे याले पोरग म्हणायची लाज वाटू राहिली आजकाल. अरे याले तर का जराशी लाज जर का असेल लाज सरळ, तर म्हटलं हा आपल्या समोर दारू पिऊन कधीच नसता आला. नाही तसं पाहिलं तर कसं मला थोडीशी लाज शरम तर वाटत जाय. पण मी आता नाही तिला गव्हाण ठेवलं सोनाराच्या दुकानात, त्याची मी दारू घेऊन आलो. हे भगवं रक्त आहे माझं, भगवं. माझ्या पुढे झुकणार नाही मी, छत्रपतीचा मावळा. अबे छत्रपतीच्या मावळ्या, अबे तुला 2 पायावर उभं नाही राहता येऊ राहिलं रे, स्वतः छत्रपतीचा मावळा म्हणतं का? बाबा ते काही असो, आज संध्याकाळी गावात छत्रपती शिवाजी महाराजची जयंती साजरी होणार आहे. त्याचा व्हिडिओ आपण परवाच्या दिवशी टाकू. कसं आज मी अकोल्याला चाललो तर तडची जे फेमस शिवजयंती आहे की नाही ते शूट करतो, आणि ते आपल्या चॅनलवर टाकतो म्हटलं मी. अरे टाक ना, पण तू 2 पायावर उभं नाही, तुला संतुलन नाही सांभाळला जाऊ राहिला. तू अकोल्याला कसा जाशील? पहिले तर आता इथून जातो, त्या रानटी हेल्याला पकडतो, त्याला त्याच्यावर बसतो, आणि मग मस्त पैकी अकोल्याला जातो. अरे मी तर भुललोच होतो. कुठे हाय कुठं बघ्या बघ्या मला आता बाई पळ हा पक्या. तो मग बापानं तो रान ह्याला पाळला, त्याचं नाव आहे व पक्या, त्याला पाहू राहिलं येता काटत. हा सही बघडला बाबा तुम्ही. कुठे हाय कुठं बघ्या,
गेला कुठे तो? अरे जाय ना बा, गावात लोक तयारी करू राहिले, त्याची तयारी करू लागली नाही शिवजयंतीची. मामाजी यायले पाठवून काही फायदा आहे का? उलटा आपल्या नजरे खाली होतील, आपल्या माना खाली होतील म्हणलं यायले पाठवलं होतं. ए भटक भवानी, काय समजलं? मर्द मराठा मावळा, मी मावळा, छत्रपतीचा मावळा. अशा मावळ्याला तर छत्रपती शिवाजी महाराज कच कच कापलं असतं. अरे शिवाजी महाराजचे मावळे जीवाले जीव देणारे, प्राणाले प्राण देणारे होते, तुमच्यासारखे बेवडे नव्हते. अरे नाही आपल्या एकूण कंट्रोल होत, बाकीच्या दिवस तर मान्य करते, पण आजच्या दिवस तर नव्हती प्या लागत. अरे आज महाराष्ट्राचे आद्य दिवस, प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये राज करणारे श्री छत्रपती शिवाजी महाराजांची आज जयंती होती. आणि या जयंतीच्या दिवशी तुम्ही दारू पिऊन निघाले? लाज वाटायला पाहिजे, लाज. जो खरा मराठा असणार ना तो या दिवशी कधीच दारू पिणार नाही. मला शिकवता का तू? मला शिकवता का? एवढी मोठी झाली का तू? लय जबर जबर चालू राहिली आजकाल ताई जीव. चांबड्याला पटला कुठे मला असा शकतो का तुले? डबल बोलता नाही आलं पाहिजे तुले. अरे स्वतःला शिवाजी महाराजचा मावळा म्हणतं, बायावर हात गुजारतं का रे? हो अरे छत्रपती शिवाजी महाराज सांगून गेले, प्रत्येक बाईचा आदर करा. तू स्वतः या बायकोला मारणार आहेस का? पण काय तर शिवाजी महाराजचा मावळा मी नाही. तुमच्या नादीच नेला गेला मुरत. चाललो मी जातो, मग त्या राणी घ्यायला पाहिजे. पहिले जातो बोड्यासंग शिवजयंती तयारी करतो. बघा मित्रांनो, हा जो व्हिडिओ आहे हा फक्त कॉमेडी रिलेटेड व्हिडिओ घ्या. बाकीचं या व्हिडिओमध्ये असं कोणाची भावना दुखावल्या जाईल असा काही प्रयत्न केलेला नाही आहे. व्हिडिओ अजून समोर चालू आहे, परंतु मी याच्यासाठी मनात बोलण्यासाठी आलो की खरंच जर का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आराध्य दैवत मानत असाल तर त्यांची जयंती ही दारू वगैरे पिऊन साजरी करू नका. नाचा बिंदास नाचा, गुलाल पोळाडे, डीजे वाजू वाजू, मेळवा पायातले रक्त पालोक नाचा. पण दारू पिऊन हे ते करून दांगडं करून काही फायदा नाही आहे. म्हटलं कसं, दारू पिल्यामुळे स्वतःचं तर नुकसान होतेच होते, स्वतःच्या फॅमिलीचं देखील नुकसान होते. त्यामुळे दारू पिणं जेवढं अवॉइड करता येईल तेवढं अवॉइड करा. आणि तुमच्या सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आपला व्हिडिओ उद्या शिवजयंतीची मी शूटिंग करणारच आहे, त्याबद्दल टाकणार आहे. आणि आता पुढे काय होते माझ्यासोबत ते आपण बघूच, कारण की मी आता चाललो आहे खतरनाक काम करायला दारूत. असं आपले आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे, मनापासून आणि धिंगाणा वाजून साजरी झाली पाहिजे, परंतु दारू पिऊन नाही. काय राजा बनतो भाऊ, काही शिवजयंतीचा माहोल आहे का नाही यंदा गावात? शिवजयंतीचा तर माहोल आहे म्हटलं, पण मी आपल्या गावात नाही यावर बा. काय राजा असं करता का? गावातली शिवजयंती सोडून कुठे चालले म्हटलं? तर तुमच्या काही रौनक येणार का गावाले राजे? हो अबे मीच नाही, तू बी चालला, सोने बी चालला, आपण सगळेजण अकोल्याची शिवजयंती पाहायला चाललो म्हटलं उद्या. अरे बेटे, मी ऐकायला राजा अकोल्याची शिवजयंती म्हणजे लय तुफान असते. अरे ऐकेल तर म्या बी आहे, पण कधी पाहायला गेलो नाही म्हटलं. यावर्षी चान्स भेटला तर जा म्हटलं. आज संध्याकाळी म्हटलं तयार राहायचो आपण, आज संध्याकाळी जाणार आहोत म्हटलं. म्या तर सोन्या भाऊले देशीचा पौवा घेऊन जाताना पाहिला राजा, तो येणार का? अबे ते फक्त व्हिडिओसाठी आहे बे, ते फक्त कॉमेडी, की पोट्टे लोकायला हसता आलं पाहिजे त्यासाठी आहे ते. पण आपण का खरंच दारू पिऊ राहिलो का? तर सांग, जायचं मस्तपैकी व्हिडिओ वगैरे करायचा आणि मस्त पाहायचा. जास्त काही व्हिडिओ मनावर घ्यायचा नाही. आणि उद्या तयार राहायचं, उद्या आपण सगळे अकोल्याला जाऊ म्हणजे जाऊ. उद्या नाही ना राजा, आज संध्याकाळी जा लागते ना. मी बोलू राहिलो का? थांब असं नको रे. तर चला भेटू उद्याच्या एका एपिसोडमध्ये. जर का उद्या माझं शिवजयंतीला अकोल्याला जाणं झालं तर ब्रँडपैकी शूटिंग काढून मी टाकून देणार. जर का नाही जरी झालं तरी मी माझ्या पर्यायानं गावामध्ये शिवजयंती साजरी होत असते त्याचे व्हिडिओ फुटेज तरी काढून टाकण्याचा प्रयत्न करणार. पण जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खरंच आपल्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे, नाचून गाजून थाटात माटात झालीच पाहिजे. का नाही? आपण 12 महिने नाचणार नाही, 6 महिने नाचणार नाही, एक दिवस नाचायला काय फरक पडू राहिला? हो डीजे लावायचा, जोरात नाचायचं, काहीच घेणं देणं नाही, फक्त व्यसनापासून दूर राहायचं.